नमस्कार, मी आरती. आपण पाहताय न्यूज 18 मराठी. सकाळचे 10 वाजतात. बातमीपत्राच्या सुरुवातीला अत्यंत महत्त्वाच्या बातमीने आपण सुरुवात करणार आहोत. संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या मुंबई महानगरपालिका निवडणुकांचा निकाल लागून 10 दिवस उलटलेत. भाजप शिवसेनेला एक हाती बहुमत मिळूनही अद्याप मुंबईचा महापौर आणि सत्ता स्थापन झालेली नाहीये. एवढंच नाही तर महापौर आणि सत्ता स्थापन करण्यासाठी आवश्यक असणारी विजयी उमेदवारांची गटनोंदणीही अजून झाली नसल्याचं स्पष्ट झालंय. आज शिवसेना शिंदे गटाकडून आपल्या 29 विजयी नगरसेवकांची गटनोंदणी होणार असून भाजपच्या विजयी नगरसेवकांच्या गटनोंदणीचा मुहूर्त अद्यापही ठरलेला नाहीये. भाजप शिवसेना एकत्र लढून 118 जागी विजयी झाल्यानंतर दोघांकडून एकत्रित गटनोंदणी केली जाईल अशी चर्चा होती. मात्र असं प्रत्यक्षात होताना तरी दिसत नाहीये. त्यामुळे आता निकालानंतर 10 दिवस उलटून गेल्यानंतरही शिवसेना भाजपचं सत्ता स्थापनेचं समीकरण जुळत नाही का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगताना दिसतेय. इथे एवढा मुंबईतला वाद एवढा मोठा आहे की सध्या कोण महापौर व्हावा, कोण उपमहापौर व्हावा याबाबत अजूनही ताळमेळ नाही, अजूनही एकमत नाही. आणि अशा स्थितीमध्ये मुंबईच्या सत्ता स्थापनेसाठी सरकार मुदत वाढवून देत आहे. म्हणजेच अजूनही तिथे अस्वस्थता आहे आणि एकमत नाही. आपसी बेबनाव आहे, आपसात मारामाऱ्या आहेत पदावरून. हे आता सिद्ध झालेलं आहे. या बातमीवर अधिक माहिती देण्यासाठी आपल्यासोबत जोडलेत आपले प्रतिनिधी राहुल झोरी. राहुल, सत्ता स्थापनेचा मुहूर्त कधी काढणार आहे? खरं तर ज्या पद्धतीनं जोरदार निकाल लागला आणि बहुमत आलं, स्पष्ट बहुमत आलं आणि त्यानंतर देखील अद्याप पावे तो गटनोंदणी दोन्ही पक्षाची झाली नव्हती. आज एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेची गटनोंदणी होत असली तरी देखील दोघांनी एकत्रितरित्या गटनोंदणी केला जाईल असा अंदाज वर्तवण्यात येत होता. मात्र तसं न होता आता दोन्ही वेगवेगळे गट होत आहेत. एकंदरीत जर बघितलं तर आतापर्यंत महापौर पदावर ज्या पद्धतीनं शिक्कामोर्तब झालेलं नाहीये, गटनेते पदांची निवड नाहीये, त्या सगळ्यासोबतच दोघांनी जर एकत्रितरित्या गटनोंदणी केली नाही तर मात्र दोघांनाही येत्या काळात याचा काही तांत्रिक बाबींवर अडचणी होऊ शकतात. एकंदरीत बघितलं तरी जरी स्पष्ट बहुमत आलं असलं भाजप महायुतीला तरी देखील विरोधी बाकावर असणारी महाविकास आघाडी असेल आणि इतर पक्ष असतील यांची सदस्य संख्या पाहिली तर प्रत्येक समितीमध्ये जवळपास समसमान असं सदस्य संख्या दोन्ही गटाला मिळणार आहे. आणि त्यामुळं ज्या वेळी मग ती सुधार समिती असेल, आरोग्य समिती असेल किंवा इतर महत्वाच्या समित्या असतील त्यावेळी दोघांची संख्या समान असण्याची शक्यता जास्त आहे. जर शिवसेना शिंदे आणि भाजपनं एकत्रित गटनोंदणी केली असती तर प्रत्येक समितीमध्ये भाजप शिवसेनेचा एक सदस्य जास्त राहिला असता. मात्र तसं होताना आता दिसत नाही. आणि त्यामुळं 5 वर्ष जरी निर्विवाद सत्ता भाजप शिवसेनेची राहिली तरी प्रत्येक वेळी विरोधकांचे मंथनी करणं किंवा प्रत्येक वेळी सगळ्यांना सामावून घेणं याशिवाय या सत्ताधारी पक्षाला पर्याय नसणार आहे. एकंदरीत बघितलं तर स्थायी समितीपासून प्रत्येक समितीमध्ये जर समसमान सदस्य संख्या झाली तर अध्यक्षांच्या मताला खूप महत्व येतं. यापूर्वी कधीही अशा पद्धतीची परिस्थिती आली नव्हती. मात्र एक हाती आणि बहुमतात सत्ता येऊन देखील भाजप आणि शिवसेनेला प्रत्येक वेळी मग ते विरोधी पक्षावरचा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना असेल, मनसे असेल, एमआयएम असेल, या प्रत्येकांची मनधरणी, खास करून काँग्रेस जे की 24 त्यांच्या जागा आहेत आणि त्यांची देखील सदस्य संख्या खूप महत्वाची असणार आहे प्रत्येक समितीमध्ये, खास करून स्थायी समितीमध्ये. त्यामुळे कोणताही प्रस्ताव पास करताना प्रत्येक वेळी विरोधकांच्या संमतीनं किंवा विरोधकांना मर्जीत घेऊनच ह्या गोष्टी कराव्या लागतील. जी शक्यता वारंवार वर्तवण्यात होती त्याला मात्र आज पूर्णपणे पूर्णविराम मिळतोय. एकनाथ शिंदे यांचा वेगळा गट, शिवसेनेचा वेगळा गट होत असेल तर भाजप शिवसेना जरी सत्तेत राहिली तरी देखील येत्या 5 वर्षाच्या काळात तारेवरची कसरत सत्तेत राहून देखील या दोघांना करावी लागणार आहे. कारण फक्त विरोधी गट केल्यामुळं याचे परिणाम जे आहेत ते येत्या काळात अनेक तांत्रिक अडचणीमध्ये उमटताना दिसणार आहेत. नक्कीच राहुल, आपण पाहतोय. धन्यवाद राहुल दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.